तुम्हालाही अशी झणझणीत शेवभाजी करायची आहे. उन्हाळ्यात आपल्याला हव्या तशा भाज्या भेटत नाही आणि त्यामध्ये तोंडालाही चव नव्हती, तर काहीतरी छान अशी खावायची इच्छा झाली म्हणून मी आज केली घरच्या घरी शेवभाजी. ह्याच्यामध्ये मी शेवसुद्धा घरातच बनवली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही बाहेरून आणू शकता. आता इकडे मी थोडे शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेलं आहे. आपल्याला ह्या दोघांचा कूट करून घ्यायचा आहे. आता मी त्याच पॅनमध्ये थोडे खडे मसाले भाजून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 काळी मिरी, 1 लवंग, तेजपत्ता आणि धने भाजून घेतलेले आहेत. आता त्यामध्येच मी पाव वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. त्यालाही आपल्याला लाल होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर इकडे मी कांदासुद्धा लालसर भाजून घेतलेला आहे. कांदा भाजण्यासाठी मी 1 चमचा तेलाचा वापर केलेला आहे. आता त्यामध्येच मी 2 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीर टाकून ह्यालाही चांगले परतून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्या सगळ्यांना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. चांगले भाजून झाल्यावर आता इकडे मी ह्याला बारीक करून घेतले आहे. सोबत मी शेंगदाणे तिळाचा कूट करून घेतलेला आहे आणि 2 टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आता इकडे मी शेव बनवण्यासाठी 1 वाटी बेसन, त्यामध्ये मीठ आणि मीठ आणि तिखट टाकलेलं आहे. हळद मी स्किप केलेली आहे. आता ह्याला आपल्याला चांगले जाडसर भिजवून घ्यायचे आहे. बघताय ना, असे आपले सारण पाहिजे. आता इकडे कढईत तेल गरम करून ठेवून मी त्यामध्ये शेव अशी सोडून घेतलेली आहे. अगदी सांगते ना, इतकी छान अशी क्रिस्पी शेव तयार झाली होती ना. यामध्ये तुम्हाला बाकीचे काहीच टाकायचे नाही, तांदळाचे पीठ वगैरे. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही स्किप करू शकता. आपण भाजीसाठी शेव बनवत आहोत ना, यासाठी तुम्ही स्किप करू शकता. आता इथे इतकी छान अशी माझी शेव बनवून तयार झालेली आहे. अगदी बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला शेव भाजून घ्यायची आहे. आता एका भांड्यामध्ये मी तेल तापत ठेवून त्यामध्ये जिरे, मोहरी, आपले कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊन घेतलेली आहे. हे चांगले तडतडल्यावर आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो सुद्धा आपल्याला टाकून परतून घ्यायचा आहे. त्याला आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आता हे आपला कढीपत्ता आणि मोहरी, जिरे तडतडल्यावर त्यामध्ये मी हिंग टाकलेला आहे आणि त्यानंतर मसाला टाकलेला आहे. आणि मसाला परतताना त्यामध्ये आपले बाकीचे मसाले टाकायची घाई करू नका, थोडा वेळ परतू द्या. त्यानंतर ह्यामध्ये मी हळद, लाल तिखट, घरगुती काळा मसाला टाकून त्याला चांगले परतून घेतलेला आहे. मी ॲडिशनल गरम मसाल्याची वापर केलेला नाही आहे. आता ह्यामध्ये मी 2 टमॅटोची प्युरी आहे ना, ती चांगली टाकून ह्यालासुद्धा चांगले परतून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टमॅटो स्किप करू शकता. ह्याला आता चांगले तेल सुटेपर्यंत परतून झाल्यावर मी यामध्ये गरम पाणी टाकलेले आहे. बघताय ना किती छान असा रंग आलेला आहे. आता ह्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेले आहे. गरम पाणी टाकल्यामुळे चांगली चव येते. आणि शेवटी मी मीठ ॲड करून ह्याला चांगली उकळ काढून घेतलेली आहे. आता ह्यावर मी झाकण ठेवले आणि 5-10 मिनटं उकळू दिले आहे. आता छान उकळल्यावर मी त्यामध्ये कोथिंबीर आणि आपण जो शेंगदाणे आणि तिळाचा जो कूट केला होता तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. त्यामुळे काय होते की जे आपण जो रस्सा केला आहे त्याला एक चांगला थिकनेसपणा येतो. आपला रस्सा तर रेडी आहे आणि आपली शेवसुद्धा आपण बनवून घेतलेली आहे. आता तुम्ही जेवायला बसत असाल तर तुम्ही यामध्ये शेव लगेच टाकू शकता किंवा जेवताच्या वेळेस तुम्ही टाकू शकता. मस्त अशी माझी शेवभाजी बनवून तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू